नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. मी संजय वरकड. आपण सातत्याने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील मिरगाव येथे अशोक खरात या कुकर्माने जे काही कृत्य केलेले आहे त्याचा पर्दाफाश करत आहोत आणि आजही आपण अत्यंत महत्त्वाची आणि नवीन खळबळजनक माहिती सांगणार आहोत. या प्रकरणामध्ये आणखी एक महिला समोर आलेली आहे. ती गरोदर असताना तिचं कुटुंब सोबत असताना अख्ख्या कुटुंबाला केबिनच्या बाहेर उभं करून अशोक खरातने या महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि या प्रकरणामध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. याशिवाय आणखीन काही माहिती महत्त्वाची हाती आलेली आहे न्यूज यात्राच्या. ती अत्यंत धक्कादायक आहे की समजा 10 रुपयाचा चिंचोका अशोक खरात जर 10,000 रुपयाला विकत असेल किंवा कुठल्यातरी मार्केटमध्ये मिळणारे मनी किलोने विकत आणून जर 50-50 हजार रुपयाला विकत असेल तर त्याचं अर्थकारण हे किती झपाट्याने वाढत असेल आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवून हे चिंचोके आणि मनी 10,000पासून ते 50,000 रुपयेपर्यंत खरेदी कशी करत होते याचा सर्व काळा चिठ्ठा आता SITकडे आलेला आहे. अशोक खरातचा जो कार्यालयीन कर्मचारी होता त्याचा आधी शिपायापासून तर त्याचा विश्वासू सहकारी म्हणून राहिलेला नीरज जाधवचा जबाबातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ही सगळी माहिती आपण सांगणार आहोत. एकतर या सगळ्या प्रकरणामध्ये नीरज जाधवचा आणि अशोक खरातचा परिचय कसा झाला इथपासून आपण या माहितीला सुरुवात करणार आहोत. नीरज जाधव हा अत्यंत गरीब घरातला मुलगा होता आणि त्याला कुठलीही नोकरी करता येत नव्हती. त्यामुळे तो जमेल तसा रोजगार करत होता आणि अशा काळामध्ये अशोक खरातसोबत त्याची ओळख झाली आणि अशोक खरातने त्याला शिपाई म्हणून कामावर ठेवलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये नीरज जाधव हा अशोक खरातचा अत्यंत विश्वासू असा सहकारी होता, कार्यालयीन कर्मचारी होता. त्यामुळे ज्यावेळी या बाबाचं प्रस्थ वाढलं त्यावेळी ज्या महिला येत होत्या, VIP लोक येत होते, त्यावेळी सर्व माहिती ही नीरज जाधव याच्याकडं असायची. पुढे काही काळानंतर नीरज जाधवचं आणि अशोक खरातचं काही कारणामुळं बिनसलं आणि त्याला कामावरून काढून टाकलं. पण त्याआधी काही गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्यामधूनच हा सगळा काळा चिठ्ठा समोर आलेला आहे. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर नीरज जाधवनं जेव्हा त्या अशोक खरातकडची नोकरी सोडली त्यावेळेस अशोक खरातने नीरज जाधवला एक वेळेस बोलून घेतलं आणि त्याला असं विचारलं की तू माझं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे का. त्यावर नीरज जाधवने नाही म्हणून सांगितलं होतं. मग त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि मी तुला कोणत्याही क्षणी जीवे मारू शकतो, तुला नाही तर तुझ्या कुटुंबालासुद्धा जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली. त्यामुळं नीरज जाधव याने झालेला सगळा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला आणि शेवटी ते पोलिसात दाखल झाले. पोलिसात दाखल झाल्यानंतर त्यांनी जी माहिती सांगितली ती अत्यंत धक्कादायक आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे नीरज जाधव आणि अशोक खरातचं जेव्हा भांडण झालं तर त्यावेळी त्याला अशोक खरातने अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली आणि त्याचवेळी नीरज जाधवचा अशोक खरातवरचा संशयसुद्धा बळावला होता. त्यामुळे नीरजने अत्यंत हुशारीने त्याच्या कॅबिनमध्ये म्हणजे अशोक खरातच्या कॅबिनमध्ये छुपे कॅमेरे बसवले आणि त्या कॅमेऱ्याचं त्यांनी अनेक दिवस शूटिंग केलेलं आहे. तर या शूटिंगमध्ये आता जे सांगतायत की 58 व्हिडिओ आले, 100 व्हिडिओ आले. आत्ताची जी माहिती आलेली की हे सगळे व्हिडिओची संख्या 200हून अधिक आहे आणि त्यामध्ये 90पेक्षा जास्त व्हिडिओ हे आक्षेपार्ह आहे असं पोलिसांच्या तपासात निदर्शनास आलेलं आहे. या सगळ्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की अनेक महिलांना हा एकांतात बोलवायचा कॅबिनमध्ये अशोक खरात आणि त्यांना मंत्रपूजा करायला नावाच्या नावाखाली एक पाणी प्यायला द्यायचं. त्यामुळे या सगळ्या महिलांना गुंगी यायची. नंतर तो त्यांच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र उच्चारायचा आणि नंतर तो वेडेवाकडे अश्लील असे चाळे करायचा जे की माध्यमांमध्ये सगळेच सांगतायत आणि आम्ही पण तेच सांगतो की आम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही. अशा पद्धतीनं तो सगळ्या महिलांवर अत्याचार करायचा आणि अनेक महिलांवर त्यांनी बलात्कारही केलेले आहेत. त्यामुळे हा सगळा त्याचा लैंगिक अत्याचाराचा पर्दाफाश या सगळ्या प्रकरणातून आणि या व्हिडिओच्या फुटेजच्या माध्यमातून उजेडात आलेला आहे. आणि आता पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीसुद्धा काही VIP लोकांचे आतमधले जे व्हिडिओ आहेत त्या संदर्भामध्ये मात्र अजून कुठल्याही प्रकारचा दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळं न्यूज यात्राची जबाबदारी आहे की जोपर्यंत आपल्याला आपण आज जी माहिती सांगतो ती अधिकृत पोलीस रेकॉर्डवर आल्याशिवाय सांगत नाही. त्यामुळं अजून कुठल्याही VIP माणसाचं नाव दुष्कृत्य करताना याच्या कॅबिनमध्ये आलेलं नाही ही मात्र स्पष्ट आहे. पण कोणत्याही क्षणी कोणत्याही माणसाचं कोणत्याही व्यक्तीचं नाव येऊ शकतं अशी आत्ताची परिस्थिती आहे. सध्या SITने आपली जी चौकशी एका जिथं सुरू होती ते स्थळ हलवलेलं आहे आणि त्यांनी अशोक खरातला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन चौकशी सुरू केलेली आहे. अशोक खरातच्या सोबत जे काम करणारे इतर होते नीरज जाधव शिवायसुद्धा नीरज जाधवचा जबाब तो नोंदवून घेतलेला आहे. पण नीरज जाधव शिवाय इतर जे लोक आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांनी बांधलेल्या मंदिराच्या संदर्भामध्ये सुद्धा चौकशी केली जात आहे
आर्थिक व्यवहाराचा आपण व्हिडिओ केलेला आहे, तो आपण न्यूज यात्रावर स्वतंत्रपणे बघू शकता. याशिवाय त्याने ज्या मूळ फिर्यादीच्या बाबतीमध्ये जे काही जिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला तिच्यासोबत त्याने काय केलं त्याचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्या राजकीय लागेबांधे काय काय होते त्याही बाबतीमध्ये आपण एक स्वतंत्रपणे व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळे व्हिडिओ न्यूज यात्रावर स्वतंत्रपणे पाहता येतील. मात्र आता हा जो भांडाफोड नीरज जाधवच्या जबाबातून झालेला आहे त्यातून हे लक्षात आलं की हे प्रकरण खूप मोठं आहे आणि याचा तपास आणखी काही महिने चालेल की काय अशी शक्यता नाकारता येत नाही. आता या प्रकरणावर जाता जाता मी जे सांगितलं होतं की एका गरोदर महिलेने जी तक्रार केलेली आहे त्याही प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये 3-4 कलमं महत्त्वाची त्याच्यावर लागलेली आहे. एक तर लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, म्हणजे तो बलात्काराचाच गुन्हा आहे. त्यामुळं 2 बलात्काराचे गुन्हे आता अशोक खरातवर दाखल झालेले आहेत. याशिवाय जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या विरुद्धचा जो गुन्हा असतो तोही त्याला लागू करण्यात आलेला आहे आणि तोही त्याही गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आलेली आहे. बेनामी संपत्ती प्रकरणामध्ये सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये जे राजकीय नेते त्याच्याकडे स्वतःहून जात होते आणि ते कशासाठी जात होते त्यांचे सुद्धा काही व्हिडिओचे काही फुटेज बाहेर यायला आता काही दिवस लागतील असं मला वाटतं. आणि अनेक मंत्री, आपण जसं काल म्हटलं होतं की काही मंत्री याच्यातून अडचणीत येणार आहेत, तसे काही मंत्रीसुद्धा याच्यामधून अडचणीत येणार आहेत. त्यामुळं अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जे अपडेट घेत आहोत आणि रोज सांगत आहोत की ही जी नवीन नवीन माहिती येत आहे त्याला राजकीय वरदहस्त कसं होतं आणि त्याच्यात त्यांनी कसा गैरफायदा घेतला याचं अत्यंत नीरज जाधवने अत्यंत बेडरपणे आणि हुशारीने तितक्याच जे व्हिडिओ चित्रण केलेलं आहे ते त्याला गोत्यात आणल्याशिवाय राहणार नाही. आणि अशोक खरातसुद्धा अनेक मान्यवर जे आता स्वतःला समजत आहेत आणि प्रतिष्ठित म्हणून समजतात ते सुद्धा गोत्यात आल्याशिवाय राहणार नाही. आता गरोदर महिलेच्या दुसऱ्या गुन्हे दाखल झाल्यानंतर आणखीन 2-4 महिलांचे जबाब घेतलेले आहेत, पण त्या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु हळूहळू अनेक महिला समोर येतील आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातच्या गळ्याभोवती आवडलेला फास जो आहे तो आणखीन घट्ट होत जाईल आणि तो अडकत राहील हे मात्र नक्की. अशोक खरातच्या बाबतीमध्ये आपल्याला जी जी माहिती मिळते आहे ती आपण तातडीने न्यूज यात्रावर देत आहोत. त्यामुळे आपण सातत्याने न्यूज यात्रा बघा. आपल्याला काही माहिती असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या प्रकरणाचा छडा लावेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.